हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये. बघा हे शेवंतीचे फुलं आहेत, आपल्या झाडाचे आलेले फुलं आहे. आणि एक गुलाब पण घेतला मी, त्याचे असे पॅटल तोडून घेते, असे रोज पॅटल. आणि आपण ना याची आता वेणी बनवणार आहोत, शेवंतीची वेणी बनवणार आहोत. तर बघा जेवढ्या साईजचे आपल्याला वेणी बनवायची त्या साईजचे 2 पदर घेतलेत मी, असे अंगठ्यामध्ये असे बांधून घेतलेत. आणि त्याला एक तिसरा अजून एक पदर असा दोराचा लावून घ्यायचा मध्यभागी त्याला असे. आणि बघा शेवंतीचं फुल असं एक ठेवायचं, रोज पॅटल असे दोन्ही साईडने 2 असे दुमडून घ्यायचे आणि ते मध्यभागी त्याच्या ठेवायचे. आणि असे दुसऱ्या साईडने पण ठेवायचं आणि असे गाठ मारून घ्यायचे. दोरा असा साईडने टाकायचा आणि मध्ये तो असा खेचून घ्यायचा, म्हणजे ते शेवंतीचं फुल आहे ना एकदम असं पॅक बसेल असं रोज पॅटलवरती. मी तुम्हाला कुंदाच्या फुलांचा पण गजरा करून दाखवलेला, आपल्या झाडांचे कुंदाचे फुलं होते त्याचा पण गजरा करून दाखवलेला, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ते पण बघा. आणि आहे वेणी बघा, अशी देवीला बनवायची, अशी आपल्याला आंबाडा घातला की त्याला वेणी लावायला अशी सुरेख अशी छान अशी घरच्या घरी बनवायची. असे फुलं आतमध्ये ठेवायचे 2 पदरामध्ये. आणि मग तिसरा जो पदर आहे ना दोऱ्याचा, तो वरून अशी गाठण घ्यायची त्याची, अशा प्रकारे गाठण घ्यायची. खूप छान वेण्या होतात ह्या उन्हाळ्यामध्ये. आणि नवरात्रीमध्ये ह्या वेण्या विकत मिळत नाही, काही ठिकाणी संपून जातात. तर घरी जर आपले फुलं जर असले ना तर अशी वेणी करून बघायची. बघा एकदम सोपी पद्धत आहे माझी वेणी बनवण्याची. याच्यामध्ये गुंफरेनाचे फुलं असतात ना ते पण मध्ये ॲड करतात, किंवा चमकी असेल ना ती पण चमकी लावतात, बटन लावतात. पण आता माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या पण होत्या आणि शेवंतीचे फुलं पण होते, त्यामुळे मी अशा वेण्या बनवून 2-3 प्रकारच्या वेण्या मी बनवते. आता एक रोज पॅटल लावून बनवते, आता तिघींना 3 बनवते, माझ्या मुलीला एक, सुनेला एक आणि मला एक, अशा 3 वेण्या बनवते तिघींना मी. माझी वेणी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा एकदम सोपी पद्धत आहे. मी खूप लहानपणी गजरा वेण्या बनवायला शिकलेली आहे. अशा प्रकारे जेवढं आपल्याकडे फुलं असतील ना तेवढे असे फुलं त्याला लावून घ्यायचे, असे वेणी बनवून घ्यायची बघा छान अशी. आणि घट्ट थोडी गाठण थोडी घट्ट बांधून घ्यायची अशी, म्हणजे फुलं पडत नाही मग नंतर असे. आणि सुतळीमध्ये केली तर अजून ताट येते छान अशी नायलॉनच्या दोऱ्यामध्ये. पण माझ्याकडे हा दोरा आणलेला असतो ना याचा गजरे बनवण्यासाठी, त्याचाच मी करून दाखवते तुम्हाला. शेवटी पण असं घ्यायचं एकदम. शेवटी 2 गाठणी मारायच्या अशा दोऱ्याच्या. एक बघा झाली वेणी आपली, किती सुरेख छान अशी झाली बघा. घरच्या घरी वेणी मी बनवून दाखवली तुम्हाला. बघा अशी वेणी तुम्ही देवांना वाहू शकता, स्वतःला माळू शकता अशी. अजून एक बनवून दाखवते, रोज पॅटल आहेत आता तेवढे ना, तर अजून एक रोज पॅटलची होईल आणि एक विदाऊट रोज पॅटलची बनवते. एवढे सारे फुलं आहेत बघा आपल्या झाडाचे. मोठे मोठे फुलं घ्यायचे शेवंतीचे, म्हणजे छान वेणी बनते अशी. हे बघा असे पटापट होते, वेळ लागत नाही त्याला असं करायला.
शेवटी 2 गाठी मारून घ्यायच्या अशा. झाली बघा, दुसरी पण वेणी तयार झाली. किती सुरेख झाल्यात वेण्या बघा, मागून पुढून एकदम छान मस्त झाल्यात. आता हे बघा, अशी आपण मांबडायला पण माळू शकतो किंवा अशी पण लावू शकतो, अशी क्लिपने. शेवंतीची वेणी बघा 2 बनवल्यात. आता एक विदाऊट पॅटलची पण बनवून दाखवते मी, रोज पॅटलची. हे बघा, विदाऊट रोज पॅटलची बनवते, फक्त शेवंतीची. अशी बनवली तरी चालते, ती पण सुरेख दिसते एकदम छान अशी. फुलं आहेत शिल्लक, तर मी आता अजून एक वेणी बनवते बघा. हे शेवटी 2 गाठी मारून घेतल्या बघा. झाले बघा. आता विदाऊट रोज पॅटलची पूर्ण शेवंतीची वेणी अशी बनवली बघा. किती सुरेख झाली बघा. अशा 3 वेण्या बनवल्यात बघा मी. तेवढे फुलं होते त्याच्यापासून. मोठ्या मोठ्या वेण्या बनवल्यात. आपण विकत घेतो त्या